नमस्कार, मी रुशाली यादव सारंग TV9 विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पुण्यातल्या महिलेच्या मृत्यूवरून खासदार मेधा कुलकर्णींचं पत्र हे वादात आलंय। रुग्णालयाचा दाखला देताना त्यांनी स्वतःच्या पत्रामध्ये रुग्णालयानं डिपॉझिट मागितलं नसल्याचं म्हटलंय। मात्र रुग्णालयानं तसा दावा केल्याचं अद्याप पुढे आलेलं नाही आणि त्यावरून विरोधकांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधलेला आहे। पाहूयात। त्यांची भिसे कुटुंबाची काय नुकसान भरपाई मागितली हो तुम्ही? कुठं कुठं फेडालो हे ताई? 10 लाख रुपयाचं डिपॉझिट हे जे मागितलं होतं तर ते आपल्या समोर आहे। मेधा ताई, एका स्त्रीचा मृत्यू झालाय, खून केलाय, त्या हॉस्पिटलनी वध केलाय, गुन्हा दाखल झाला पाहिजे। तिची 2 चिमुकली पोरं आहेत हो, तुम्हालाही मुलं आहेत ना मेधा ताई? मेधा ताईंनी काही ज्या केसेस आहेत त्याची माहिती पण घ्यायला हवी होती। त्यांनी माझ्याशी या विषयामध्ये बोलल्या असत्या तर आम्ही चर्चा केली असती। 2 जीव जन्माच्या वेळीच आईच्या मायेला पोरकी झाली। अंगावरच्या दुधासाठी जेव्हा दोन्ही बाळं पहिल्यांदा रडली तेव्हा ती बिचारी माऊली आपल्या लेकरांचा ओरडण्याचाही आवाज ऐकू शकली नाही। दुसरीकडे मात्र स्वतः महिला असलेल्या भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा पुळका वाहत तोडफोडीवरून गळे काढतायत। एकीकडे महिला सबलीकरणाच्या बोंबा ठोकायच्या आणि दुसरीकडे व्यवस्थेनं एक ओली बाळंतीण मारल्यावर त्यावर 2 शब्द लिहून मोकळं व्हायचं, इतकी निबरता कुठून येते हा प्रश्न मेधा कुलकर्णींना विचारायला हवा। म्हणजे आपल्या सरकारनं ज्या घटनेबद्दल समिती नेमली आहे तिचा रिपोर्ट येण्याआधीच खासदार कुलकर्णींनी रुग्णालयाला निर्दोष ठरवून टाकलं। 20 लाख भरा आणि मग ऍडमिशन घ्या, 10 लाख तरी भरा डिपॉझिट, त्याच्यानंतर आम्ही तिची ट्रीटमेंट चालू करू। जे 3 लाख रुपये भरायला तयार असताना पेशंटची फॅमिली त्या महिलेवर उपचार केले गेले नाहीत, शेवटी तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं, तिथे ती मृत्यू पावली, तिची दोन्ही पोरं पोरकी केली तो असं हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल। आणि त्याच्या बाबतीमध्ये आता भाजपच्या पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी या बाजू घेऊन बोलतायत। मेधाताई, एका स्त्रीचा मृत्यू झालाय, खून केलाय, त्या हॉस्पिटलनी, त्या घैसाचं एक प्रायव्हेट क्लिनिक आहे, IVF करतो तो, त्याच्या IVF क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली तर मंगेशकर हॉस्पिटलला रेड कार्पेट असतं, घ्या माहिती तुम्ही। आणि तुम्ही बाजू घेताय, कमाल आहे तुमची। आणि एवढं बाजू घेणं, एवढं मिंधे पण काय आलंय तुम्हाला? का कशाला? एका महिलेला न्याय द्या। तिची 2 चिमुकली पोरं आहेत हो, तुम्हालाही मुलं आहेत ना मेधाताई? तिलाही चिमुकली 2 मुलं आहेत हो। आज ती गेली, ती दोन्ही पोरं आज आईच्या दुधासाठी तरसतायत, कुठं तरी वाटू द्या थोडी। खासदार मेधा कुलकर्णींनी जे पत्र लिहिलंय त्यात कुणाबद्दल किती ओळी खरडलेल्या आहेत ते बघा। एकूण 33 ओळींचं पत्र आहे, ज्यात फक्त पहिल्या 2 ओळी या दिवंगत मातेविषयी संवेदना असा प्रसंग कुणावरही ओढू नये, घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलंय। पुढच्या 6 ओळीमध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिट मागितल्याचे कागदपत्र असूनही स्वतः खासदार कुलकर्णी मात्र असं डिपॉझिट मागितलंच गेलं नसल्याचं सांगतात। वैद्यकीय सल्ले डावलून मृत महिलेच्या कुटुंबियांनीच कसा धोका पत्करून डिलिव्हरीचा निर्णय घेतला हे देखील ते लिहितात। यानंतरच्या पुढच्या ओळींमध्ये संबंध नसलेल्या डॉक्टर घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकची तोडफोडीची भरपाई करावी, तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करावी असं कुलकर्णींनी पत्रात लिहिलंय। एकीकडे एका महिलेचा मृत्यू होतो, तिची 2 लहान बालकं अनाथ होतात आणि एका खासदारांनी अशा पद्धतीनं पत्रामध्ये वक्तव्य करून त्याकडे कसं पाहतात? असं म्हटलं की डिपॉझिट मागितलंच नाही रुग्णालयाला। डिपॉझिटची मला वाटतं ही कॉपी माझ्याकडे आहे। म्हणजे डिपॉझिट मागितलंय आणि स्वतः डॉक्टर गैसासनी मागितलेली ही कॉपी आहे। त्याच्यामुळे कोण काय म्हणतंय किंवा प्रत्येकजण त्यांची मतं मांडत असतील तर आम्हाला वाटतं की जे काय सत्य आहे ते तुमच्या समोर आहे। खासदार पदावर असणाऱ्या मेधा कुलकर्णींचे दावे आणि रुग्णालयाचं स्पष्टीकरण यातलं अंतर बघा। मंगेशकर रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर केळकर म्हणतात की त्यांनी रुग्णाच्या नातलगांना जमेल तेवढी रक्कम भरा म्हणून सांगितलं होतं। मात्र खासदार कुलकर्णींचा दावा आहे की रुग्णालयानं कोणतेही डिपॉझिट मागितलं नाही। डॉक्टर केळकरांनुसार मृत्यूमागे रुग्णालयाचा संबंध जोडणं चूक असलं तरी रुग्णालयातून असंवेदनशीलता दाखवली गेली का हे आम्ही तपासून पाहतोय। दुसरीकडे खासदार कुलकर्णी सांगतात की रुग्णालयाचा किती दोष आहे हे माहिती न करता भाजप समर्थकांनी उन्मादी वर्तन केलं। पत्रामध्ये तुम्ही असंही म्हणलंय की दीनानाथ मंगेशकर मध्ये कधीही अनामत रक्कम घेतली जात नाही, मात्र सध्या जे कार्यकारी संचालक मी माझं पत्र
म्हणजे मला माहिती नाही ते कोणाला कसं मिळालं, पण त्या पत्रामध्ये असं कुठेही म्हणले नाही की अनामत रक्कम मी दीनानाथ मंगेशकरची बाजू पत्रामध्ये घेतलेली नाही. पत्र दिलंय खरमरीत. कसं खरमरीत पत्र दिलंय की या महिलांनी चुकीचं निंदनीय काम केलंय, त्यांनी त्यांची माफी मागावी, दिलगिरी व्यक्त करावी आणि नुकसान भरपाई करून द्यावी. अहो मग सांगा ना मंगेशकर हॉस्पिटलला त्यांची भिसे कुटुंबाची काय नुकसान भरपाई मागितली हो तुम्ही? कुठं कुठं फेडालो हे ताई. माझ्या व्हिडिओ निश्चित तुम्ही उत्तर द्याल, पण मनाला विचारा. अहो तुम्ही म्हणता की पैसे मागितले नव्हते. अहो त्यांनी पत्र दिलंय हो ताई, पत्र दिलंय. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 10,000 डिपॉझिट करणे आणि पेशंटला ऍडमिट करणे भिसेंच्या नावासकट. त्या कमाल आहे. तुमच्या आमदारांचा स्वीय सहाय्यक भाजपचा आमदार, भाजपचेच लोक त्यांना वाटते ते बोलतायत. कमाल आहे. अहो भाजपच्या आमदारांनी मंत्रालयातनं स्वीय सहाय्यकांनी मंत्रालयातनं फोन केला तरी ते मंगेशकर हॉस्पिटल तुमचं ऐकत नाही हो. एवढी मगरुरी, एवढी गुरमी, हा माज येतो कुठून? कुठनं पैसे भरायचे गरिबांनी? कोणतं तुमचं आज जे चॅरिटी ट्रस्टच्या नावाने चाललंय, विचारा ना मंगेशकर हॉस्पिटलला की चॅरिटी ट्रस्टच्या नावाने काय करताय तुम्ही? दारिद्र्य रेषेखालील ज्या 25 खाटा असतात त्या होत्या का इतके दिवस? आता सगळ्या नॉर्म्स जाग्या झाल्या का? पण तुम्ही नाही, तुम्ही त्या महिलेची बाजू घेणार नाही हे आम्हाला माहिती आहे. आणि का ते कारण पुणेकर जनतेलाही कळलेलं आहे. आता भाजप अंतर्गत भूमिकेच्या विरोधाभासावर सुद्धा नजर टाका. महिलेच्या मृत्यूनंतर भाजप कार्यकर्त्यांनी डॉक्टर घैसास यांच्या आईच्या क्लिनिकची तोडफोड केली. या तोडफोडीनंतर भाजप आमदार चित्रा वाघ म्हणतात, भले शाब्बास माझ्या रणरागिणींनो, ज्या डॉक्टरांमुळे 2 चिमुकल्या आईच्या मायेला पोरक्या झाल्या त्या डॉक्टर घैसासला भाजपच्या रणरागिणींनी धडा शिकवला. बेरड आणि माणुसकीनं मेलेल्या या भूतांना असा हिसका दाखवावाच लागतो. याच तोडफोडीवर भाजपच्याच खासदार मेधा कुलकर्णी पत्र लिहितात की कोणत्या तरी सोम्या गोप्या अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हाती घेऊ नये. तोडफोडीचं उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागलं असून मला नाराजीचे फोन येत आहेत. तोडफोडीवर नुकसान भरपाई आणि दिलगिरी मागितल्यास पक्षाची प्रतिमा वाढेल असं मला वाटतंय. संबंध नसताना डॉक्टर घैसास यांच्या क्लिनिकची तोडफोड समर्थनीय ठरू शकत नाही. मात्र त्यावर नाराजी वर्तवताना खासदार कुलकर्णींना रुग्णालयाचा पुळका का आला याचं उत्तर मिळत नाहीये. विशेष म्हणजे भाजपच्या चित्रा वाघ ज्या क्लिनिकच्या तोडफोडीनंतर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना रणरागिणी म्हणत शाबासकी देत आहेत, ते क्लिनिक मुळात महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर घैसास यांचं नव्हे तर त्यांच्या आईचं होतं. दुसरीकडे खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रात ते क्लिनिक डॉक्टर घैसास यांच्या वडिलांचं असल्याचं म्हटलंय. त्यामुळे इतक्या संवेदनशील गोष्टीवर प्रतिक्रिया देताना नेते मंडळी माहितीची खातरजमा करून घेतात का हा देखील प्रश्न आहे. तिथे जाऊन समूहांनी जायचं, आंदोलन करायचं, आरडाओरडा करायचा, फेकायचं काय काय गोष्टी, तर हे चुकीचं आहे. त्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने हे जे आंदोलन केलं याच्यावर जे सर्वसामान्यांमध्ये एक प्रकारे नाराजी आणि चीड आली, ते सगळेजण आम्हाला फोन करतायत, आम्ही त्यांना सॉरी म्हणतोय. आणि त्याच्याविषयीची ही भूमिका जी आहे, नागरिकांच्या मनामध्ये जो रोष निर्माण झाला तेवढ्या पुरतच माझं पत्र हे निगडीत आहे. नाही, मला वाटतं कान टोचण्याची आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकभावनेचा आदर केला. अशा प्रकारची गोष्ट घडते त्यावेळेला उद्रेक होणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे मला वाटतं जे केलं ते लोकभावनेचा आदर करत त्यावर भारतीय जनता पार्टीच्या महिलांनी किंवा कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका आहे. धक्कादायक म्हणजे 2 मुलांच्या जन्मावेळीच त्यांच्यावरचं आईचं छत्र हरपलंय. या घटनेनंतर लोकांमध्ये रोष आहे. असं असताना खासदार कुलकर्णींच्या पत्रात पक्षनिष्ठा, मतदार, समाज, राजकीय प्रतिमा हे मुद्दे कसे काय येऊ शकतात हे देखील अनाकलनीय आहे. खासदार कुलकर्णी पत्रात लिहितात की मंगेशकर रुग्णालयाचा दोष किती हे माहीत न करून घेता भाजप सदस्यांच्या उन्मादी वर्तनाबद्दल सामान्यांमध्ये रोष आहे. इतर पक्षांचे कार्यकर्ते काय बोलले त्यावर मी बोलणार नाही. शिवाय आपल्या मतदारांची आपल्या पक्षाप्रती निष्ठा आहे, प्रेम आहे आणि आशीर्वाद आहे. पक्ष आणि व्यक्तीची राजकीय प्रतिमा बनण्यास वेळ लागतो, पण अशा कृतींमुळे प्रतिमा डागाळते. त्यात वड्याचं तेल वांग्यावर काढल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे, समूहाचे किंवा विशिष्ट समाजाचंही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. 5.5 तास पोटच्या गोळ्याला सांभाळत ज्या माऊलीनं जीवघेण्या कळ्या सोसल्या,
असह्य रक्तस्रावानंतरही जिनं बाळांच्या जन्मानंतर स्वतःचा जीव सोडला आणि ही वेळ इथल्या गलथान व्यवस्थेनं त्या बाईवर आणली, अशा परिस्थितीत एका महिला खासदाराला रुग्णालय, मतदार, पक्षनिष्ठा याबद्दल जास्त कणव वाटावी हे खरोखरच दुर्दैवी आहे. मला आठवतंय मध्ये एक हिरवी भिंत जी होती त्याला तुम्ही भगवं केलं होतं, त्याच्यावर मोठा विषय केला होता. मग का हो तुमच्या एरियात राहणाऱ्या राहुल सोलापूरकरला तुम्ही माफ केलं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी जे वाईट बोललं त्याच्या विरुद्ध का नाही तुम्ही आवाज उठवलात? तेव्हा नाही तुम्ही बोललात मीडियाला काही, तेव्हा गपचूप. घैसाचा प्रायव्हेट IVF आहे आणि त्याच्या IVF मधनं जर चेकिंग झालं आणि तो पेशंट जर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आला तर त्याला VIP ट्रीटमेंट मिळते. एक तर त्यावेळेला मी पुण्यात नव्हते. दुसरा मुद्दा, आत्ता आपण फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी जमलो आहोत हा मुद्दा. आणि राहुल सोलापूरकर यांनी स्वतःचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी काय दीनानाथ मंगेशकरची हॉस्पिटलची वकिली करत नाही आणि राहुल सोलापूरकरांची पण वकिली करत नाहीये. योगेश बोरसे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.